मोठेपणा जपता जपता लहानपणा हरू नये हीच खरी मॅच्युरिटी असते बरं का. तर जय शिवराय मित्रांनो, मी माधुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. मी आणि मम्मी आज आलो होतो शेतामध्ये येता येताच तिला वाटत हे दिसलं होतं दोडकं. याला काही ठिकाणी गिलकी असं म्हणतात तर काही ठिकाणी घोसाळा असं म्हणतात. आमच्या इकडे याला पारसं दोडकं म्हणतात. तुमची तर काय म्हणतात हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. शेतात आल्यास मम्मी म्हणाली की तू आज शेतात आलीच येतं, तुला काही सुट्टी नाही. गवळ टाकायचं होतं खत, मग काय घेतलं टोपलं आणि सगळं गावामध्ये दिलं शिकवून. कोणतंही काम झाल्यानंतर ताण लागणे परवानलं असतं बरं का. आणि इकडे उसाला तोड आली होती ते बघायला गेलं तर मम्मी लगेच इकडे मला उसास टिपरू दिलं आणि तिकडे गावाला पाणी द्यायला सांगितलं होतं. त्यात पण नक्कीच लग्न 17 अशी गत झाली. सरील पाणी लावून दिलं आणि मी इकडे बसले होते जेवायला तर मी एकटीच बसले होते कारण मम्मीचं जेवण आधी झालेलं. त्यात डॉगेश भाई आले म्हणले तू एकटी नाहीये जेवायला, मी पण आहे. मग काय त्याला टाकली पोळी आणि सारखं गाजरावर ताव मारून मी पुन्हा एक सरी भिजली. पण इकडे पूर्वेकडून उगलेला सूर्य पार पश्चिमेकडे गेला होता तरी पण मम्मी घरी जायचं काही नाव घेत नव्हती. तोपर्यंत मी इकडे आपल्या कोलगेटची ताकद लावून उसावर ताव मारला होता. बाकी व्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगा आणि हा लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात आपण अशाच एका मिनी व्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.